खडकवासला कॅनलमधून इंदापूर तालुक्यासाठी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता पाणी सोडण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात अद्याप इंदापूरकडे पाण्याचा प्रवाह वळवला गेलेला नाही. उलट दौंड तालुक्यातील तलाव व शेतीसाठी पाणी सुरू असल्याचे चित्र समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळलाय. प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेविरोधात सामाजिक कार्यकर्ते भगवानराव खारतोडे यांनी वरवंट तालुका दौंड येथील कॅनल परिसरात दुपारी 12 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. दिलेलं आश्वासन पाळा, इंदापूरला तात्काळ पाणी द्या अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथील सिंचन भवनावर झालेल्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता देशमुख यांनी मीडियासमोर इंदापूरसाठी पाणी सोडण्याची ग्वाही दिली होती. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचंही सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान दौंड परिसरात पाणी सुरू असल्याने इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना तीव्र झाली. पाण्याअभावी पिके करपण्याच्या स्थितीत असताना प्रशासन मात्र गप्प असल्याची टीका होते. या पार्श्वभूमीवर खारतोडे उपोषणाकडे सर्वांचं लक्ष लागले असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र स्वरूपाचे होण्याची चिन्ह आहे. शेतकऱ्यांनी काल कार्यकारी अभियंता पुणे दारामध्ये उपोषण धरलं होतं. त्यांनी आम्हाला पत्र दिलं की 12 तारखेला पाणी सोडू इंदापूरकरांसाठी. आज 12 तारीख आहे, 3 वाजल्यात, अजूनही पाणी सोडलं नाही. त्या पत्रामध्ये 11 वाजता पाणी सोडून सांगितलंय, अजूनही पाणी सोडलं नाही. म्हणून आम्ही आता इथं आलो आहे. कधी आहे इथं हे बघा, इकडं पाणी बघा कशा प्रकारे पाणी चाललं आहे. आणि आता इंदापूर तालुका एका पाण्यासाठी आम्हाला पाणी इथं शेतीला पाणी, आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही. आपली मागणी एकच आहे, तसे ह्यांना पाणी मिळतंय तसं आमच्या इंदापूरला पाणी मिळलं पाहिजे. असंच आमचं वडण आलं व्हायला पाहिजे, बरोबर का? आमची विनंती एवढीच आहे, जर यांनी आमचं असं वडण आलं भरून दिलं नाही, शेतीला पाणी दिलं नाही तर आम्ही करणार जाऊन आत्मदहन करणार. 11 तारखेला आम्ही कार्यकारी अभियंता यांच्या दारामध्ये आमरण उपोषण व आत्मदहन केलं होतं. तर इथं 4 वाजता कार्यकारी अभियंता स्वतः आले व त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला 12 तारखेला 11 वाजता पाणी सोडणार आहे इंदापूर तालुक्यासाठी. इथं आम्ही 11 नाही तर 3:30 वाजलेत, 3 वाजून 6 मिनिटं झालेत, तरी सुद्धा अजूनही पाणी सोडलं नाही. ही फसवेगिरी बघून मी स्वतः भगवान खारतोडे सामाजिक कार्यकर्ता, मी कालचं उपोषण काय मागं घेतलेलं नव्हतं, त्यांच्या पत्रावर विषय ठेवला होता. आणि आज मी या आमच्या वरवणच्या पुढं कॅनल आहे त्या कालव्यामध्येच उपोषण सुरू केलं आहे. माझी विनंती एकच आहे प्रशासनाला की जो तुम्ही फसू नका मला. आज मी इथं बसलोय त्याला कॅनलमध्ये उपोषणाला. माझी विनंती अजूनही तुम्हाला आहे, माझ्या इंदापूरला पाणी सोडा. आणि जर अजून अर्ध्या तासामध्ये पाणी सोडलं नाही तर पलीकडचे पाणी चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही उड्या मारून आत्मदहन करणार आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर.